नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, तुमच्या बी गोट्यामध्ये हा प्रॉब्लेम सातत्यानं जाणवते का? गायी रिपीट होण्याचं वारंवार रिपीट होतात किंवा गाभण हे वेळेवर न जातात, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, मातोश्री डेअरी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. काय झालंय, गायी रिपीट होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रामुख्याने त्याचे दोन मेजर प्रॉब्लेम आहे. एक तर गायीला फॉस्फरस डिफिशियन्सी असल्यामुळे किंवा फॉस्फरसची कमतरता असल्यामुळे गाय रिपीट वारंवार होते, किंवा तिच्या कोट्यामध्ये जर घाण असेल किंवा घाण पडत असेल तर त्यावेळेस गायी गाभण राहायचा प्रॉब्लेम असतो. आता त्यातील हा मेजर प्रॉब्लेम आहे की गायीला जर फॉस्फरसची डिफिशियन्सी किंवा फॉस्फरसची कमतरता असेल तर ती गाय वेळेवर गाभण जात नाही किंवा वारंवार रिपीट होते. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, कारण जमिनीत फॉस्फरस नसल्यामुळे हे त्या जनावरांना फॉस्फरस मिळत नाही, आणि तुम्ही जे वरतून जो फॉस्फरस दिला जातो तो जास्त वेळ त्या गायींच्या शरीरामध्ये टिकत नाही. तर अशा वेळेस काय करा, जे शेतकरी मित्र, जे दूध उत्पादक मित्र आपल्या शेतामध्ये जे चारा पिकवता, जे वारंवार तुम्ही उत्पन्न घेता, जेव्हा मक्याचा उत्पन्न घेता, समजा ज्वारीच्या वरीने घेता, घास गवत घेता किंवा ऊसाची वरीने घेता, अशा वेळेस जे उत्पन्न तुम्ही शेतामध्ये घेता त्या शेतामध्ये तुम्ही काय करा, फॉस्फरस जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. आता फॉस्फरस कसा वापरायचा, तर NPK, एन म्हणजे नायट्रोजन, पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅश. ह्यामधलं पी हे जे घटक ज्या खतामध्ये जास्त आहेत, तो घटक हे जे खत आहे ते जास्त प्रमाणात वापरा. आणि त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला सांगतो, एक जास्त फॉस्फरस येणारं जे खत आहे ते म्हणजे TAP ची सुपर गोळी. आता मी माझ्या शेतामध्ये एकराला 2 पोते ते कंपल्सरी वापरायला चालू केले 1 वर्षापासून. जो फॉस्फरसचं प्रमाण आहे त्याचा कसं आहे माझा, ते प्रमाण तुम्ही फॉस्फरस जर वापरलं, TAP ची सुपर गोळी जे किसान कंपनीचे TAP म्हणून येतात, 46% फॉस्फरस आहे. ते काम थोडं दमानं करतं. काय करायचं, ज्यावेळेस मका तुमची 15-20 दिवसाची पहिला तुम्ही जे खताचा डोस देता त्यामध्ये एकराला 1 ते 2 पोते TAP ची सुपर गोळी वापरा. प्लस असं दुसरं NPK कोणतं खत आहे ज्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण आहे जास्त प्रमाणात आढळतं, एक बलराज प्रो म्हणून आहे, अशी खतं तुम्ही जमिनीला वापरा, ज्यामुळे ते पिकामधून जनावरांच्या चाऱ्यामध्ये जातील आणि हे फॉस्फरसचं प्रमाण वाढेल. तुम्ही रोजच्या चाऱ्यातून दिलेलं फॉस्फरस किंवा त्या चाऱ्यामधून दिलेलं फॉस्फरस त्यांच्या शरीरामध्ये जास्त वेळ टिकतं, आणि वरून जे आपण फॉस्फरस देतो हे जास्त वेळ अजिबात टिकत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला विनंती आहे की तुम्ही जे स्वतःच्या शेतामध्ये चारा निर्माण करता त्या चाऱ्यामध्ये फॉस्फरस कसं जास्तीत जास्त देता येईल ते करा. कारण मातीचं परीक्षण केल्यानंतर अजिबात जमिनीत फॉस्फरस आढळत नाही. त्यासाठी तुम्ही जमिनीत जे चारा बनवता त्याला फॉस्फरस द्यायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, जय किसानची सुपर गोळी TAP सुपर गोळी म्हणून यामध्ये 46% फॉस्फरस आहे, आणि त्याला जोड म्हणून NPKचं कोणतंही जास्त फॉस्फरस असलेला घटक वापरा. तुम्ही एक बलराज प्रोम आहे ते कंटिन्यू तुम्ही शेतामध्ये जमिनीत द्या. देताना ते जे पीक आहे ते 15 दिवसात असताना द्या, कारण ते थोडं लेट काम करतं. कारण ते उसाला जास्त प्रमाणात वापरतं, ते दमादमाने त्याचं 3 महिने काम चालतं. त्यामुळे तुम्ही जरा 15 दिवसात असताना दिलं तर त्याचा रिझल्ट चांगला येतो, आणि त्यामुळे तुमच्या जनावरांनाही ते पोषक होईल आणि जनावरांनाही ते फॉस्फरस मिळण्याचं काम करत. धन्यवाद मित्रांनो.